सगळ्यात धक्कादायक अशी बातमी येते। या अपघातग्रस्त विमानातील 6 जणांचा मृत्यू झालाय। डीजीसीएने या संदर्भात अधिकृतरित्या माहिती दिलेली आहे। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएची माहिती आहे। विमानात अजित पवार होते, सुरक्षा रक्षक होते, वैमानिक होते आणि विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीएने सांगितलेलं आहे। 9 ते 9:15च्या दरम्यान बारामतीमध्ये लँडिंगच्या दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा हा भीषण अपघात झालेला आहे। अपघातानंतर विमानानं पेट घेतलेला होता। तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अजित पवारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती कळत होती आणि आता डीजीसीए कडून अशी माहिती कळते आहे की विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्यात धक्कादायक अशी बातमी आहे, दुःखद बातमी आहे। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। बारामतीतून आत्ताची सगळ्यात मोठी बातमी कळते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण असा अपघात झालाय। बारामतीमध्ये त्यांचं विमान अपघातग्रस्त झालंय आणि या विमानामध्ये 6 प्रवासी होते अशी माहिती कळत होती आणि आता असं कळतंय की या विमानातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएने या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते आणि विमानाचं लँडिंग होत असताना त्यांच्या या विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यानंतर त्या विमानानं पेट घेतलेला आहे। आपण घटनास्थळावरची भीषण दृश्य एका बाजूला बघतोय आणि दुसरीकडे ही दुःखद अशी बातमी येते, धक्कादायक अशी बातमी येते। बारामतीमध्ये अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झालेला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी ही माहिती कळत होती आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी कळते। विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय असं डीजीसीएचं म्हणणं आहे। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, अतिशय धक्कादायक, अतिशय दुःखद बातमी येते। विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। बघा, 6 प्रवासी ह्यात प्रवास करत होते आणि या 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय किंवा अद्याप ते आकडे मिळू शकले नाहीयेत की किती जण होती आणि 6 जण ही कोण आहेत म्हणून सध्या तरी सांगणं ऑफिशियली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा प्रकारे काही बातमी देणं योग्य नाही। पण 6 प्रवासी यांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्मेशन दिलंय। आणखी किती प्रवासी याच्यामध्ये होते आणि कोण कोण होते, यांची नावं काय, हे अद्याप डीजीसीए कडनं थोड्याच वेळात कन्फर्मेशन मिळेल। मात्र ज्या प्रकारचा अपघात आहे त्याला पाहता खूप भीषण असा हा अपघात होता आणि सगळे प्रयत्न सुरू केले गेले, ताकदीचे प्रयत्न सुरू केले की तिथं जे लोक आहेत त्यांना रेस्क्यू केलं जावं। स्थानिक लोकांनी आधी हा अपघात पाहिला आणि मग तिथं लँडिंगच्या वेळेला उपस्थित जे प्रशासनाचे अधिकारी आणि काही कर्मचारी असतात त्यांनी मग तिथं फायर एक्सटिंग्विश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या विमानात प्रवास करणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला। 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कन्फर्मेशन डीजीसीए कडनं केली गेली आहे। पण हे 6 प्रवासी कोण होते आणि इतर प्रवासी यामध्ये कोण होते का, याबद्दल अद्याप डीजीसीए कडनं कोणताही दुजोरा मिळालेला नाही। गणेश, तुम्ही आहात सोबत, या घटनास्थळावरचा एक व्हिडिओ समोर येत आहे। घटनास्थळावर नेमकी काय स्थिती आहे याचा अंदाज आपण या व्हिडिओवरून बांधू शकतो। दादा संपले। तर घटनास्थळावरचा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की ग्रामस्थ जमलेले आहेत। आपण पुन्हा एकदा गणेशकडे जाऊयात। गणेश, हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात डीजीसीएने काही माहिती दिली आहे का? हे पहा, सकाळी लँडिंग साईट होती। त्या लँडिंग साईटमध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या आणि ही जी लँडिंग साईट ठेवली गेली होती ती त्याच्या आजूबाजूला एक असा परिसर होता जिथं लँड करणं खूप कठीण असतं आणि यामुळं पायलट कडून ज्या प्रकारे सेफ लँडिंग झाली पाहिजे होती सेफ लँडिंग झाली नाही। टेक्निकल इश्यूज होते, लँडिंग गेअर्समध्ये इश्यू होते का याबद्दल अद्याप डीजीसीएकडनं काही सांगितलं गेलं नाहीये। पण सध्या तरी अशीच माहिती मिळते की टेक्निकल ग्लिच आले आणि सेफ लँडिंग नाही करू शकला पायलट, यामुळं हा क्रॅश झालेला आहे।
तर आपण अपघात स्थळावरची दृश्य बघतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि काही कार्यकर्ते रडतायत जोरजोरात. या सगळ्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. बारामतीमध्ये अपघात स्थळावरची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला विमानाची जी काही आग लागलेली आहे विमानातील या अपघातामुळे ती आग शमवण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं जमा होत आहेत. आजूबाजूचे ग्रामस्थ गोळा होत आहेत आणि कार्यकर्ते जोरजोरात रडतायत आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. रणजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालेला आहे आणि लँडिंग दरम्यान हा अपघात झाला आणि या अपघात स्थळावरची दृश्य आपण बघतोय. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. नातलगही असू शकतात यापैकी काही. या सगळ्या विमानामध्ये 6 जण होते. यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. डीजीसीएने या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि या अपघाताची भीषणता एवढी होती की अपघात झाल्यानंतर या विमानानं पेट घेतलेला आहे आणि त्यासोबतच आजूबाजूचा परिसरातही आगीचे लोट पाहायला मिळालेले आहेत. तिथलं गवत असो किंवा तिथली झाडं असो ही देखील जळून खाक झालेली आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला आपण ही दृश्य बघतोय आणि दुसऱ्या बाजूला या घटनेची माहिती कळताच आजूबाजूचे ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झालेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर असंही कळतंय